नमस्कार सर्वांना. आज आपण वडापाव बनवणार आहोत. हा कोल्हापुरी वडापाव आहे, झणझणीत असा. मी 4 बटाटे घेतलेले आहेत उकडलेले, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि ते आता बटाट्याच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं. हे सर्व साहित्य मिक्स करून त्यामध्ये थोडंसं मीठ, साखर टाकून हे साहित्य मिक्स करून घ्यायचं. नंतर तेलामध्ये हळद, मोहरी, जिरा टाकून बटाट्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि त्याची भाजी तयार करून घ्यायची. नंतर एका पातेल्यामध्ये बेसन पीठ, थोडंसं मीठ, थोडासा सोडा खायचा आणि कोथिंबीर टाकून हे सर्व साहित्य पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. असं घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं. आपण भज्याला जसं करतो त्याचप्रमाणे हे पीठ तयार करून घ्यायचं. असं घट्टसर पीठ तयार आहे. आता आपण त्याचे बटाट्याचे पॅटीस तयार करून घेऊयात आणि नंतर त्याला त्या बॅटरमध्ये घोळवून नंतर आपण ते डीप फ्राय करून घ्यायचं. अशी बटाट्याची भाजी केल्यानंतर वडापाव खूप छान होतो, तिखट असा. बटाट्याची पॅटीस तळून घेऊयात आपण. हे लालसर गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण त्याला काढून घ्यायचं. हे आपले वडी तयार आहेत. त्याला लादी पावमध्ये सर्व करूया. त्याची मधून काप करून घ्यायचे पावचे आणि नंतर त्यामध्ये हा वडा ठेवून खोबऱ्याची चटणी टाकायची आणि खोबऱ्याच्या चटणीमुळे हा वडापाव खूप छान लागतो. लसूण टाकून खोबऱ्याची चटणी वाटून घ्यायची आणि ही चटणी तयार आहे. आणि आता आपण याच्यामध्ये वडा ठेवून घेऊया. हा बटाटा वडा पावमध्ये ठेवून घेऊन आपला वडापाव तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. अशा प्रकारे आपला वडापाव तयार आहे. खोबऱ्याची चटणी सोबत सर्व करायचं.